स्ट्रोकला मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या जखमेचे नाव दिले जाते. तुम्हाला आठवत असेल तर रक्त मेंदूच्या पेशींना जगण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेते. रक्तवाहिन्यांचे नुकसान रक्ताच्या गुठळ्या किंवा इतर काही गोष्टींमुळे धमनीत अडथळा येऊन आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊन होऊ शकते, किंवा धमनींच्या कडकपणामुळे रक्तवाहिनी अरुंद होऊन किंवा रक्तवाहिनी फुटल्यामुळे रक्तस्राव होऊन होऊ शकते. या सर्वामुळे मेंदूच्या काही भागात पुरेसे रक्त पोहोचत नाही आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींना हानी पोहोचते. मेंदूच्या पेशींच्या स्थानानुसार त्यांच्या कार्यांमध्ये फरक असल्यास यामुळे वेगवेगळे लक्षणे दिसून येतात. उदाहरणार्थ, व्यक्तीला बोलणे, हालचाल करणे, जाणवणे, गिळणे, पाहणे, व्यवस्थित चालणे किंवा लोक काय म्हणत आहेत हे समजणे कठीण जाऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला 24 तासांपेक्षा जास्त काळ लक्षणे दिसली तर त्याला स्ट्रोक झाला आहे असे म्हणतात. जर लक्षणे 24 तासांपेक्षा कमी काळ टिकली आणि नंतर ते पूर्णपणे बरे झाले तर त्याला TIA किंवा तात्पुरता इस्केमिक आघात किंवा लहान स्ट्रोक म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला TIA झाला असेल तर त्याला मोठ्या स्ट्रोकचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्याने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी TIA फक्त काही सेकंद किंवा मिनिटे टिकू शकतो, त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घ्या.